तर हल्ला करणारे गुंड होते असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। हल्ला करणाऱ्यांना सावे शिरसाटांनी रसद पुरवल्याचंही त्यांनी म्हटलं। जलील यांनी अतुल सावेंनी संजय शिरसाटांवर आरोप केला तर घाबरणार नाही, पुन्हा रॅली काढणार असल्याचं यावेळी जलील यांनी म्हटलेलं आहे। रॅलीवर यांच्या गाडीवर आज हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये इम्तियाज जलील थोडक्यात बचावलेले आहे। आपल्यासोबत इम्तियाज जलील आहे, थोडक्यात बचावले। गाडीवर लोक चढले, मारहाण करण्याचा प्रयत्न केला, अगदी तुमच्या गाडीच्या आत हात घातले। तयारी आहे राजा आम्हाची। काय हे इतक्या छुटपुट घटनामध्ये आम्ही काय घाबरणारे लोक आहे का? आमची तयारी आम्हाला माहीत आहे। हे घाबरणारे लोक कशामुळे घाबरत आहे ते त्यांना माहीत आहे की त्यांचा पराभव होणार आहे आणि त्यांना हेही माहीत आहे की आपल्याला ज्यांनी पैसे दिलेले आहे त्यांना आपल्याला वाचवायचं आहे। पैसे कोणी देतं त्यांना हे सगळं करण्यासाठी? तर भाजपचे नेते देतात आणि एकनाथ शिंदेचे जे इकडचे पालकमंत्री आहे हे यांना पैसे देतात। सगळे 2 नंबरचे धंदे, राशनचा त्यांचा धंदा, बायोडिझेलचा त्यांचा धंदा, गुटखाचा त्यांचा धंदा। काय पोलिसांना माहीत नाही आहे का? हत्यारे सापडले होते त्यांच्याकडे, हे सगळं पोलिसांना माहीत आहे। आता आम्हाला हे बघायचं आहे की पोलीस काय कारवाई करतात। 2 गट भिडले, ते पोलिसांची लाठीचार्जही झाला, ते पोलिसांची जबाबदारी आहे। मी रितसर परवानगी घेतली होती, पोलिसांची परमिशन होती माझ्याकडे। जे मार्ग ठरलेला होता त्या मार्गावर आम्ही जात होते। तुमच्या लोकांना मारहाणी झाली। काही गुंड लोक येणार आहे, फायटर आणि काय छोटे छुरे, हे चाकवा डंडे घेऊन येणार आहे, तर पोलिसांनी त्यांना आवरा आणि नाही आवरू शकतं तर आम्हाला सांगा, केंद्र आम्ही बघू काय करायचं। जशास तसे सांगताय की ज्यांनी काय केलं हे सगळे किरकोळ गुंड होते आणि या किरकोळ गुंडांमुळे घाबरण्याची गरज नाही। एमआयएम पुन्हा तिथे जाईल, इम्तियाज जलील पुन्हा तिथे जाईल आणि रॅली करणार असंही ते स्पष्ट सांगताय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करवळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।